न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। टाळ मृदुंगाच्या नादात अवघे सावेडी गाव झाले विठ्ठलमय। बळीराजाच्या सुखासाठी विठ्ठल चरणी साकडे, कुमारसिंह वाकळे पाटील। टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग नावाच्या जयघोषाने सावेडी गाव भक्तीच्या रंगात रंगून गेले। आषाढी वारीच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील सावळी तांडा येथील वारकरी पायी दिंडी सोहळ्याचे सावेडीत आगमन झाले। मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या निवासस्थानी या दिंडीचे भावपूर्ण आणि उत्साहात स्वागत करण्यात आले। या मंगल प्रसंगी बोलताना कुमारसिंह वाकळे म्हणाले, वारकरी संप्रदाय हा नेहमी जनकल्याणासाठी विठ्ठलाच्या चरणी साकडे घालणारा महान संप्रदाय आहे। वारीच्या माध्यमातून संतांचे पवित्र विचार घराघरात पोहोचतात। आमच्या आजोबांच्या काळापासून सावळी तांडा येथील दिंडीचे सावेडीत आगमन होते। हाच सेवाभावी आणि धार्मिक वारसा आम्ही पुढे अत्यंत श्रद्धेने चालवत आहोत। हरिभक्त परायण राजाराम महाराज पवार यांनी वाकळे कुटुंबियांच्या आदरातिथ्याचे कौतुक केले। ते म्हणाले, वाकळे कुटुंबियांनी पिढ्यानपिढ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची परंपरा जपली आहे। वारीत सहभागी झालेले वारकरी विठ्ठलाकडे स्वतःसाठी काहीही न मागता देशातील शेतकरी सुखी व्हावा, चांगला पाऊस पडावा आणि शेतात भरघोस पीक यावे यासाठी प्रार्थना करत आहेत। या सोहळ्याला हरिभक्त परायण राजाराम महाराज पवार, बबनराव वाकळे, नवनाथ कोलते, दशरथ वाकळे, गंगाधर वाकळे, सुभाष वाकळे, पंकज वाकळे, रमेश पुंड यांच्यासह सावेडी गावातील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरातील वातावरण अतिशय सात्विक आणि भक्तिमय झाले होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। श्री क्षेत्र धुळे ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी हरिभक्त पारायण आपले राजाराम महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जी दिंडी सालाबादप्रमाणे जात असते ती आजही या भजन आणि कीर्तन याच्या सानिध्यातून या ठिकाणी सावडी गाव या ठिकाणी आली। त्यांचं स्वागत सगळ्या आमच्या वाकळे कुटुंबाने केलं आणि इथून पुढेही जोपर्यंत ते येत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांचं संतांसोबत भोजन आणि या ठिकाणी त्यांची सेवा करण्याचा आम्हाला जी संधी त्यांनी दिली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार। आणि ते जोपर्यंत येत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांची सेवा करू हा शब्द या ठिकाणी त्यांना देतो। आणि त्यांनी जसं सांगितलं, आज महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे, तर सगळ्या शेतकऱ्याला या पांडुरंगाने खुश ठेवून सगळ्यांना पाऊस पाणी आपल्या महाराष्ट्रासाठी झाला पाहिजे, शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण झालं पाहिजे असं पांडुरंगाच्या विठूचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। या सावेडी गावठाणमध्ये कुमारभाऊ वाकळे पाटील यांच्या निवासस्थानी श्री क्षेत्र धुळे ते श्री क्षेत्र पंढरपूर हा पायी दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी आलेला आहे। खऱ्या अर्थाने माझ्या वडिलाची मेरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, कुमारभाऊंच्या आजोबांनी जी काही परंपरा या ठिकाणी चालू केलेली आहे तीच परंपरा खऱ्या अर्थाने भाऊंनी ही निरंतर ठेवून आज सुद्धा मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने या वारकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करून एक अन्नदानाची सेवा मोठ्या गोड भावनेने या ठिकाणी भाऊंनी आज केलेली आहे। आणि त्या सेवेसाठी सर्वच परिसरातील तरुण मित्र मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलं आणि सर्वच वारकऱ्यांची या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी गोडाशी सेवा केली। नक्कीच पंढरपूरच्या पांडुरंगाला एवढीच विनंती करतो का हा पायदिंडी सोहळा सुखाने आणि आनंदाने त्या पंढरपुरापर्यंत जाओ। आणि खऱ्या अर्थाने पंढरपुराच्या पांडुरंगाला माझी एवढीच विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जो काही अन्नदानाची सेवा या ठिकाणी भाऊंनी केली अशीच निरंतर सेवा भाऊंच्या हातातून घडो हीच मी या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।